एव्हरीबडी इन FYJC. FYJC इकॉनॉमिक्सचा फर्स्ट टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स. खूप सोपा चॅप्टर आहे. त्याच्यात आपल्याला ओळख होते इकॉनॉमिक्स मधले अलग अलग कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्याच्याशी. वी विल बिगिन विथ डेफिनेशंस ऑफ इकोनॉमिक्स. इकोनॉमिक्सच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, इकोनॉमिक्स के जो डेफिनेशंस है अलग अलग, उससे हम लोग इको स्टडी की शुरुआत करते हैं. अपनी पूरी आगे की पढ़ाई इंग्लिश में होने वाली है. सो वी आर बिगिनिंग टू लर्न हाउ टू लर्न इन इंग्लिश. इट इज वेरी सिंपल एक्चुअली. फर्स्ट definition of economics we are learning is by Adam Smith. Simple ना? First definition of economics, पहली डेफिनेशन आपण इकॉनॉमिक्सची जी स्टडी करणार आहे ती दिली आहे ॲडम स्मिथने. ॲडम स्मिथ इज कॉल्ड फादर ऑफ इकॉनॉमिक्स. फादर ऑफ इकॉनॉमिक्स त्यांना आपण बोलतो. ही वॉज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट and he studied economics from the point of view of wealth accumulation. त्यांनी जी डेफिनेशन दिली इकॉनॉमिक्सची, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, ते वेल्थ कशी कमवायची त्याचा विचार करून दिली. मग आपण त्याला बोलतो वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकोनॉमिक्स. वेल्थ कैसे कलेक्ट करेंगे ये ज्यादा सोचकर एडम स्मिथ ने इकोनॉमिक्स की डेफिनेशन दी थी. ओके, हिज डेफिनेशन ऑफ इकोनॉमिक्स इज वेरी वेरी सिंपल. इकोनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ वेल्थ. बस इतकंच. What is economics? According to Adam Smith, economics is a science of wealth. We are not studying in detail the definition. आपल्याला डेफिनेशनचा ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास नाही करायचा आहे. इंडिव्हिज्युअली तुम्हाला वाटला गुगल करा, समजून घ्या. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, ॲडम स्मिथ ही इज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. हिज डेफिनेशन इज वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन. आणि त्यांनी खूप सोपं डिफाईन केलं इकॉनॉमिक्सला. What is economics? Economics is a science of wealth. Actually त्यांचे जे बुक आहे ना 1776 ला पब्लिश केलेलं, त्याचं नाव डेफिनेशन पेक्षा भरपूर मोठं आहे. An inquiry into the nature and causes of wealth of nations, हे आहे त्यांच्या बुकचं नाव. But definition is very simple. Economics is a science of wealth. Wealth कैसे accumulate करते हैं उसका सायन्स है इकोनॉमिक्स. We get 4 key points from his definition. आपल्याला 4 पॉइंट लक्षात ठेवायचे त्यांच्या डेफिनेशन वरून. फर्स्ट इज लेजेस फेअर पॉलिसी मीन्स नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. इंटरव्हेन्शन म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये पडणार नाही. फॉर एग्जाम्पल अभी का लेते हैं, कोरोना की टेस्ट करनी थी तो प्राइवेट हॉस्पिटल्स वर चार्जिंग टू मच अमाउंट. तो फिर गव्हर्नमेंट ने इंटरव्हीन किया, गव्हर्नमेंट मध्ये पडलं आणि सांगितलं की यू कॅन नॉट चार्ज more than 2200 rupees or 2500 rupees something. So government intervene करतं, प्राइस कमी करतं. कधी कमी प्राइसला काय असेल शेतकऱ्यांचा माल तर गव्हर्नमेंट जास्त प्राइसला खरेदी करतं. मीन्स गव्हर्नमेंट इंटरव्हेन्स इन इकॉनॉमिक डिसिजन्स, इकॉनॉमिक प्रोसिजर. बट ॲडम स्मिथ बोलले की देर इज नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, देर इज नो गव्हर्नमेंट कंट्रोल ऑन मार्केट. दॅट इज कॉल्ड लेजेस फेअर पॉलिसी. This is our first point. Second point is capital and wealth accumulation. Accumulate म्हणजे जमा करायचं. कॅपिटल आणि वेल्थ काय आहे. माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, दॅट इज माय वेल्थ, ते माझे पैसे झाले. त्या 10 लाख मधले मी 4 लाख बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केले, काय प्रोड्यूस करायला इन्व्हेस्ट केले, तर त्याला बोलणार मी कॅपिटल. माझ्याकडे 5 रूम आहे, दॅट इज माय वेल्थ. ओके, त्यातल्या 1 रूम मध्ये मी बिझनेस स्टार्ट केला, त्यातल्या 1 रूम मध्ये मी शॉप टाकलं. तर जे मी प्रोडक्शनसाठी पैसे कमवण्यासाठी यूज करतो दॅट पार्ट ऑफ वेल्थ इज कॉल्ड एज कॅपिटल. पुढे आपण हे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. आता जस्ट पॉइंट बघून घेऊया. द पॉइंट इज अक्युमुलेशन ऑफ कॅपिटल अँड वेल्थ. आपण कॅपिटल कसं जनरेट करतो, भांडवल कसं तयार करतो, हम लोग कैपिटल कैसे जमा करते हैं और वेल्थ कैसे एक्यूमुलेट करते हैं, इकट्ठा करते हैं, वो स्टडी मैटर है इकोनॉमिक्स का. As told earlier, we are not going in detail study of the definitions. आपल्याला डिटेल स्टडी नाहीये, फक्त ओळख करून घ्यायची. थर्ड पॉइंट इज नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर्स. इकॉनॉमिक अफेअर्स आहेत म्हणजे पैशाशी संबंधित जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नेचरचा लॉ लावला, नॅचरल लॉ अप्लाय केला. दॅट इज नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर्स.
और चौथा पॉइंट है डिवीजन ऑफ लेबर एज एन एस्पेक्ट ऑफ ग्रोथ थिअरी. व्हॉट इज डिव्हिजन ऑफ लेबर? डिव्हिजन वाटायचं ऑफ लेबर. आपण काम अलग अलग सर्वांना वाटून टाकायचे. जस्ट टेक अ सिंपल एग्जांपल ऑफ पानीपुरी वाला. तो अकेला पानीपुरी वाला पानीपुरी भी बनाएगा, खाने को भी देगा, पैसे भी लेगा, डिश भी धोएगा, नहीं. द डिफरंट वर्क्स आर सेपरेटेड. अलग अलग काम. एक पानीपुरी बना के देने का काम करेगा, एक काउंटर लागले तिकडे पैसे घेणार, एक डिश वॉश करायचं काम करेल. दॅट इज कॉल्ड डिव्हिजन ऑफ लेबर इन सिंपल सेन्स. सो ग्रोथ करायची आहे, फॉर दॅट डिव्हिजन ऑफ लेबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे 4 पॉइंट्स आहेत ऍडम स्मिथच्या वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशनचे. लेट अस सम अप टुडेज लेक्चर. ऍडम स्मिथ, त्यांना काय ओळखतो आपण? ही इज फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ही इज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. त्यांची इकॉनॉमिक्सची डेफिनेशन खूप सोपी आहे. इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ वेल्थ. वेल्थ कशी जमा करायची त्याच्याशी रिलेटेड डेफिनेशन दिली. सो उनकी डेफिनेशन को हम लोग बोलते हैं वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन. और उनकी बुक का नाम उनकी डेफिनेशन से बहुत बड़ा है. एन इंक्वायरी इनटू द नेचर एंड कॉजेज ऑफ वेल्थ ऑफ नेशंस, published in 1776. This much points are needed to be keep in mind. एवढंच लक्षात ठेवायचे. दोनदा तीनदा बघा, तुम्हाला लगेच बाय होऊन जाईल.